मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार ॲक्शन मोडवर, ठाकरे बंधूंसोबत जाणार की काँग्रेससोबत आघाडी करणार, बैठकीत चर्चेची शक्यता. मनसेमुळे मवियात नवा वाद, राज ठाकरेंची साथ सोडून आमच्या सोबत या, काँग्रेसचा उद्धव ठाकरेंना प्रस्ताव. कोण काय बोलतंय आमचा संबंध नाही, मनसेची भूमिका. अब की बार 100 पार, मुंबईमध्ये 150 जागा जिंकण्याचा मुंबई भाजपाध्यक्षांचा दावा. भाजपच्या घोषणेमुळे शिवसेना सावध. मुंबईमध्ये अर्णव खैरेच्या आत्महत्येवरून भाषिक वाद पेटला. भाजप आज बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर आंदोलन करणार, ठाकरे बंधूंना सद्बुद्धी देण्याची मागणी करणार. आमच्या विरोधात उभं राहिला आणि वरून निधी मिळाला नाही तर काय करणार, माळेगावात अजित पवारांची धमकी. अर्थ खातं माझ्याकडे आहे, वाढपी ओळखीचा असल्यावर जास्त वाढतो, अजित पवारांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर दौऱ्यावर. नगर परिषद नगरपंचायतीच्या प्रचारासाठी 4 सभा. गणेश नाईक यांच्यावर काय बोलणार याकडे लक्ष. भाजपकडून निवडणुकीमध्ये बाहुबली वृत्तीचा वापर, काँग्रेस नेते नाना पटोलेंची भाजपवर टीका. अनेकांना धमकावल्याचाही आरोप. रायगडच्या खोपोलीमध्ये परिवर्तन विकास आघाडीमध्ये बिघाडी. ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती तुटली. अंतर्गत उमेदवारीवरून युती तुटल्याची माहिती. पुण्यातील मुंढव्याच्या मूळ जमीन वारसांचा आज पुन्हा जबाब नोंदवणार. काल जबाब नोंदवण्यासाठी आलेल्या महिला 4 तास झाडाच्या सावलीमध्ये बसून जबाब नोंदवताना साधं पाणीही न विचारल्याचा पीडितांचा आरोप. कामगारांसाठी केंद्र सरकारकडून आनंदाची बातमी. देशात 4 नवीन कामगार संहिता लागू. 40 कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षेची गॅरंटी. वेळेवर पगार, ओव्हरटाईमचे दुप्पट पैसे मिळणार. आजपासून 12 दिवस मध्य रेल्वेचा खोळंबा. गर्डर उभारण्यासाठी बदलापूरमध्ये 3 डिसेंबरपर्यंत रात्रकालीन ब्लॉक. उद्याही कल्याण ठाणे दरम्यान मेगा ब्लॉक. अनेक लोकल फेऱ्या रद्द. वर्ध्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामध्ये राडा. प्रेक्षकांकडून खुर्च्यांची तोडफोड. गर्दीवर पोलिसांचा लाठीचार्ज. विश्वचषकावर नाव कोरणारी स्मृती मानधनाच्या सांगलीतील घरी लगीन घाई. काल मोठ्या उत्साहामध्ये हळदीचा जल्लोष. रविवारी पलाश मुच्छल सोबत लग्न बंधनामध्ये अडकणार.